नमस्कार मित्रांनो, आपण बघताय मराठी मसाला. महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पहिला कल राहिला आहे. हाती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी मुसंडी. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या प्रचंड मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमध्ये मोठे यश. राज्यातील सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठा पाहिला कधी येतोय हाती. मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंनी फिरवलं. देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट, ज्या राजकारणाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. आता गेल्या 10 दिवसांमध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा होता, या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ग्रामीण भागामध्ये फिरत होते. त्यावेळेस त्यांना अपघाती मृत्यू झाला आणि मित्रांनो, त्याच निवडणुकांचा निकाल अखेर समोर येतोय. राज्याच्या राजकारणावर अतिशय मोठा पगडा होता, परंतु आता अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांनी हे संपूर्ण निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने युतीमध्ये लढण्याचं ठरवलं होतं, परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा त्यांचा शेवटची इच्छा होती. परंतु मित्रांनो, आता मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्या जिल्हा कोणाच्या ताब्यात राहणार याचा आलेला सगळ्यात सविस्तर हा महत्त्वाचा रिपोर्ट जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये सर्वच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता, तर महायुती जिंकणार की महाविकास आघाडी जिंकणार? नेमकं काय होणार जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. पुढे सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदार राजांनी आपला कौल मतपेटीत बंद केला. याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज आता समोर आलाय आणि पहिला खल अखेर समोर आलाय. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर ही सर्वात कोणाचं वर्ष राहणार याचा अंदाज व्यक्त होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तर मराठवाड्यामध्ये कोण होणार सर्वात अग्रभागी, हे धक्कादायक आहे आणि आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. जेव्हा या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे, परंतु त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. शिंदे स्त्रीला धोबी पछाड करत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपली सर्वात मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. भाजप 20 जागा भाजपला मिळतील. त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 15-20 जागांवर मोठी मजल मारता येईल. शिवसेना शिंदे गट यांना 20 ते 25 जागांपर्यंत मजल मारता येईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी 18 जिल्हा परिषदेमध्ये आता कुणाची सत्ता येणार हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मित्रांनो, आता जाणून घेऊया 20 जुलैला परिषदेमध्ये नेमकी सत्ता कोणाच्या ताब्यात. 21 जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच सत्ता भाजपची 5 जिल्हा परिषदांमध्ये येते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सत्ता 3 जिल्हा परिषदेवर होती. काँग्रेसची 2, मनसे आणि महाविकास आघाडी मिळून 3 जागांवर हे सत्ता मिळवू शकतात. नेमक्या कुठे, तर आता आपण जाणून घेऊया. रायगड जिल्हा परिषदेवर त्रिशंकू निवडणूक होणार असून शिंदेगड भाजप, राष्ट्रवादी ठाकरे सेना, काँग्रेस आणि शेकाप यांच्यामध्ये खूप मोठी लढत रंगणार आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये 56 जागा आहेत. इथे देखील शिंदे आणि ठाकरे सेनेमध्ये जबरदस्त चुरस असल्याचं बोललं जात आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपाची सत्ता एकहाती येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता असणार आहे. साताऱ्यामध्ये भाजप स्वबळावर आपला निकाल या ठिकाणी राखते. सांगलीमध्ये भाजप या ठिकाणी आपली सत्ता राखते. कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना नसली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना येथे आपले सत्ता राखते. सोलापूरमध्ये भाजप स्वबळावर सोलापूर जिंकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप स्वबळावर जिंकणार आहे. धाराशिवमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपली सत्ता राखते. या ठिकाणी त्यानंतर लातूरमध्ये भाजप या ठिकाणी सत्ता राखताना दिसते, परंतु काँग्रेस देखील खूप मोठी लढत देते. त्यानंतर परभणीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी जोरदार मुसंडी मारते.
म्हणजेच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये आपला करिश्मा दाखवताना दिसते. याचाच अर्थ 6 जिल्हा परिषदांमध्ये 6 भाजपा आणि महाविकास आघाडीला जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. यावरूनच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने ठाकरे यांना महाविकास आघाडीला निवडले. महाराष्ट्र राज्यामध्ये मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अखेर ठाकरे यांची बाजी अखेर पहिला नंबर आला. सगळ्यांच्या हाती पहिल्या आकलनानुसार उद्धव ठाकरे यांचं मुंबईसह कोकणासह मराठवाड्यामध्ये प्रचंड वर्चस्व, तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कोणाच्या कोणत्या जिल्ह्यात कोणता पक्ष मारणार बाजी? मित्रांनो, पहिल्यानुसार जाणून घेऊया राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोण मारणार बाजी. आणि सगळ्यात मोठी घडामोड ठाकरेंची मुसंडी, तर काँग्रेसलाही मोठं यश. भाजप शिवसेनेला पहिल्यांदाच बसतोय. सगळ्यात मोठा तगडा झटका. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ठाकरेंना पुन्हा मिळतेय पसंती. मित्रांनो, जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळी महत्त्वाची अपडेट. नेमका काय आहे रिपोर्ट? पहिल्या कलानुसार कोण पुढे कोण मागे, तर कोणाच्या हाती किती जागा? सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीला यश मिळेल. मात्र महाविकास आघाडीला जोरदार टक्कर देऊन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण साधण्याच्या हेतूने महाविकास आघाडी जोरदार टक्कर देताना दिसतेय. पुणे सोलापूरसह कोकणातील रत्नागिरी, रायगडसह सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह परभणी धाराशिवसह लातूर या भागांमध्ये काल मतदान पार पडलं. मतदार राजाने आपला कौल मतपेटीमध्ये बंद केला. यातच या आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोण मारणार, बाजी कोणाचा, कुठे होणार जिल्हा परिषद अध्यक्ष, याची सगळ्यात मोठी कलाकृती. पहिल्या कलाकारांची बातमी. मित्रांनो, आता मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात या निवडणुका. इथे जर वर्चस्व सिद्ध झालं तर ग्रामीण महाराष्ट्रातून पुन्हा एकदा विधानसभेला खूप मोठं सोप वातावरण जातं आणि विधानसभेमध्ये त्याच पक्षाला खूप मोठी जागा येताना दिसते. यामुळे सध्या राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनताना दिसतोय. कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप 1 नंबरला, तर 2 नंबरला कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना येताना दिसते. कोकणात पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेची पहिल्यांदा जोरदार मुसंडी आपणाला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, शेवटी काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांचा पक्ष, अशी ही सगळ्यात मोठी कलात्मक आकडेवारी समोर येत आहे. आता नेमक्या कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा हे आता आपण पाहूया. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये दुसऱ्या नंबरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना 36 जागांसह, 2 नंबरला शिवसेना 35 ते 40 जागांपर्यंत मजल मारेल. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 30 ते 40 जागांवर मजल मारेल. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अशा प्रकारचा क्रम लागेल. मात्र मित्रांनो, कोणत्या जिल्हा परिषदेवरती कोणाची सत्ता जाणून घेऊया. रायगड जिल्हा परिषद. एकूण 60 जागांपैकी महायुतीला सर्वाधिक जागा या ठिकाणी मिळताना दिसतायत. महायुती इथे जिंकताना दिसते आहे. जवळजवळ 25 ठिकाणी महायुती सत्ता या ठिकाणी येताना दिसत आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का बसून या ठिकाणी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना समसमान जागा मिळवताना दिसत आहेत. इथे मात्र शिंदे सेनेची सत्ता येते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर आपली सत्ता या ठिकाणी आणताना जाणवत आहे. उद्धव ठाकरे देखील सिंधुदुर्गमध्ये जबरदस्त कमाल करताना दिसतायत. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी पहिल्यांदाच आपली जिल्हा परिषद निवडणूक गमावणार असे चित्र होतं. मात्र पुन्हा एकदा पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादीने आपली सत्ता काबीज केलेली आहे. साताऱ्यामध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करत आहे.
सांगलीमध्ये देखील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांना एकत्र येऊन भाजपला थांबवण्यात त्यांना यश मिळत आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस दोघे एकत्र येऊन कोल्हापूर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहू लागतात. त्यानंतर सोलापूरमध्ये भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा परिषद आपली निवडणूक जिंकणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रिशंकू दिसतंय. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार लढत दिसताना दिसते. नंतर धाराशिवमध्ये मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिघांची जिल्हा परिषदेची सत्ता येणार आहे. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा सुसाट धावत आहेत. लातूरमध्ये भाजपला जोरदार टक्कर देत काँग्रेस या ठिकाणी आपली सत्ता राखली आहे. परभणीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी तिघे एकत्र मिळून या भागात आपली सत्ता राखत आहेत. म्हणजेच साधारणतः 6 जागांवर महायुती, 6 जागांवर महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत. महाराष्ट्रामध्ये आपला पहिला कल राज्याचा हाती दिसतोय. त्यामुळे उद्या या संपूर्ण जिल्हा परिषदेत निकाल आपल्यासमोर येईलच. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह.